नमस्कार श्रोते हो. आपण पुस्तक वाचत आहोत फाइंडिंग माय कोअर, विनया गोरे ते विनया गोर. लेखिका विनया गोरे. भाग 26. युरोपातला एक विनोद. 3 भाषा बोलणारा ट्रायलिंग्वल, 2 भाषा बोलणारा बायलिंग्वल आणि 1 भाषा बोलणारा अमेरिकन. मी अमेरिकन एक्सपॅट म्हणजे मला एकच भाषा येणार हे गृहीत धरलेलं होतं. मराठी मातृभाषा, हिंदी राष्ट्रभाषा आणि इंग्लिश जगाची भाषा या तर मला येत होत्याच, खेरीज जर्मन सुद्धा यायची. त्यांना जरा आश्चर्यच वाटलं. संवादासाठी भाषेबरोबर आपल्या चेहऱ्याचा, देहबोलीचा आविर्भाव यांचाही महत्त्वाचा वाटा असतो. असं असलं तरी भाषा यायलाच हवी, कारण केवळ आवाजाच्या पोतावरून ओळखायचं तर मराठी माणसाला 2 कानरी किंवा 2 जर्मन प्रेमाचे संवाद करत असतील तरी भांडण वाटतं, आणि 2 फ्रेंच भांडत असले तरी प्रेमाची गोष्ट बोलल्यासारखं वाटतं. तेव्हा भाषा शिकणं अत्यावश्यक, नुसते व्यावसायिक नाही तर सामाजिक सुद्धा. मी सुरुवातीला तरी उत्तर युरोपियन देशात काम करणार होते, त्यामुळे जर्मनची उजळणी चालू. थोडे दिवस तरी इंग्लिशवर चालवायचं ठरवलं. युरोपातील माझ्या इंजिनिअरिंग टीम्सची ओळख झाली. त्यांच्या सध्या सुरू असलेल्या कामाचा अंदाज आला. तेव्हा लक्षात आलं की हॉलंड आणि इंग्लंडमधील टीम एकदम जोरदार आणि उत्तम काम करत होती. त्यांच्याबरोबर पुढचा प्लॅन, स्टेप्स, ध्येय, व्यवसाय वृद्धी यासारख्या विषयावर खोल चर्चा केली. न्यू जर्सीच्या टीमबरोबर त्याचं संधान जुळवून दिलं आणि पुढची कार्यवाही त्यांच्यावर सोपवली. त्यांना जशी लागेल तशी मदत करून मी इतर ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. आम्हाला युरोपमध्ये नेटवर्क ऑपरेशन सेंटर आणि कॉल सेंटर सुरू करायचं होतं. फ्रान्सच्या दक्षिणेकडे नीस नावाच्या अतिशय रमणीय गावाजवळच सोफिया अँटिपोलिस इथे आमचं ऑफिस. मेरिडियन समुद्राच्या काठाकाठानं जाणारा हा भूभाग, जगभरातल्या पर्यटकांचा आवडता समुद्र किनारा. पण मला तो फक्त कारनं जाताना बघता येत होता, कारण लक्ष तेव्हा फक्त कामाकडे केंद्रित झालेले. कामानिमित्त माझ्या सतत तेथे फेऱ्या होऊ लागल्या. अमेरिकेत वापरत असलेली टेक्नॉलॉजी युरोपमधल्या कामासाठी कशी वापरता येईल याचा विचार करून अमेरिकन तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं आमचं काम युद्धपातळीवर सुरू होतं. इथल्या लोकांनी फार चांगलं सहकार्य केलं. जेमतेम 3.5-4 महिन्यांच्या अवधीत, म्हणजे वाटलं होतं त्यापेक्षा निम्म्या वेळेत, आम्ही योजलेलं नेटवर्क ऑपरेशन सेंटर आणि 5-6 भागांमध्ये काम करणारं कॉल सेंटर सुरू करू शकलो. चला, बोनस मिळायचा मार्ग मोकळा झाला. तेव्हाचा एक प्रसंग. आमच्या नेटवर्क ऑपरेशन सेंटरचं उद्घाटन होतं. पत्रकारांना आमचं काम दाखवायचं होतं. मी आदल्या रात्री हॉलंडहून 1.5 तास विमान प्रवास करून नीसला पोहोचले. रात्रीचे 8 वाजले होते आणि एअरपोर्टवर उतरल्यावर बघते तर काय, माझं सामान पोहोचलेलंच नव्हतं. आता काय करायचं? आता उद्या पत्रकारांबरोबर मी काय हे प्रवासी कपडे घालून वावरायचं की काय? मी माझ्या तिथल्या सेक्रेटरीला आणि एका मॅनेजरला फोन केला. मॅनेजर म्हणाला, माझी पत्नी साधारण तुझ्याच उंचीची, बांध्याची आहे. तिचे कपडे बसतील तुला. उद्या सकाळी घेऊन येतो दाखवायला. आता ज्या बाईला जन्मात बघितलं नाही तिचे कपडे इतक्या महत्वाच्या कार्यक्रमात घालायचे या कल्पनेनेच मला कसेसेच झालं. पण सकाळी सकाळी माझी सेक्रेटरी मला तिथल्या एका मोठ्या स्टोअरमध्ये घेऊन गेली. ते आता जेमतेम उघडत होतं. पटापट तिने माझ्यासाठी बिझनेस सूट निवडला. नंतर मला घेऊन आमची वरात ब्युटी सलूनमध्ये पोहोचली. बराबर फ्रेंचमध्ये बोलून तिने माझी केशभूषा, मेकअप करून घेतला. ती सांगत गेली आणि मी तिच्यावर विश्वास ठेवून मला तयार करून घेतलं. हे लोक काय बोलतात काही कळत नव्हतं. माझ्यावर यांनी केलेली फ्रेंच फॅशन कशी दिसेल याची मनात धास्ती, पण एकूण सगळं छान झालं आणि आमचा कार्यक्रमही यशस्वीरित्या पार पडला. आपण लहानपणी एक तबकडी बघायचो.
ज्यात इंद्रधनुष्याचे 7 रंग असलेले पट्टे असत. ती तबकडी वेगात फिरवली की पांढरी दिसायची. तसा आहे युरोप, वेगवेगळे रंग लयलेला, पण बाहेरून बघता एकसंध वाटणारा. जरासा पडदा बाजूला केला की युरोपियन देशांचे वेगवेगळे रंग, वेगवेगळी आव्हाने दिसतात. ऐतिहासिक, तात्विक, भाषिक, सांस्कृतिक ही तर झालीच, शिवाय टीम्स, कस्टमर्स, व्यावसायिक स्पर्धा आणि मुख्य म्हणजे स्त्रीला बॉस म्हणून स्वीकारण्याची तयारी. ही विविधता प्रत्यक्ष अनुभवांतीच कळते. युरोपातही त्यावेळेस माझ्यासारख्या कॉर्पोरेट पातळीवर स्त्रिया नव्हत्याच. हॉलंडमध्ये मी नुकतीच गेले असतानाची गोष्ट. मीटिंग रूममध्ये सगळे जमले होते. मला पोहोचायला जरा 2 मिनिटं उशीर झाला. तिथे असलेल्या एकाने मला म्हटले, आम्हाला कॉफी सर्व्ह करणार का? खरं तर मी तिथल्या अनेकांची वरिष्ठ होते, काही सहकारी होते, पण स्त्री म्हणून मला कॉफी द्यायला सांगितलं गेलं असेल. त्याच्या मनात विचार असेल, ही स्त्री नवीन सेक्रेटरीच असणार. मी क्षणभर थबकले. एक हसणं आपल्यावरचा ताण कसा क्षणात हलका करतं. हसून बोलले, हो नक्कीच, मी कॉफी देते. तुम्ही साखर दूध द्यायला मदत करणार का? एकदम अनपेक्षित उत्तर. क्षणभर शांतता आणि प्रश्न विचारणाऱ्याला लाजल्यासारखं झालं आणि त्यासोबत मी काय चीज आहे याची सर्वांना स्पष्ट कल्पना आली. माझी लिडरशिप मला शांतपणे सिद्ध करता आली. मला माझ्या करिअरमध्ये प्रगतीपथावर जायला जसा अनेकांचा हातभार लागला होता, तसा प्रयत्न मी इतर स्त्रियांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या संधी देऊन करत होते. अनिता आणि डेबी या दोघी त्यातल्याच. अनिता माझी हॉलंडमधली सेक्रेटरी. थोड्याच दिवसात प्रमोशन मिळून ती माझ्या बॉस बरोबर काम करू लागली. प्रमोशन साजरं करायला मी तिला आणि तिच्या पतीला घरी जेवायला बोलावलं होतं. वर्षा पण तेव्हा आलेली होती. जेवायला बसण्यापूर्वी ते दोघे प्रार्थना म्हणू लागले आणि संपल्यावर आम्हाला विचारलं, तुम्ही काय म्हणता? मग आम्ही दोघींनी लगेच पदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सुरू केलं. ते गेल्यावर मी आणि वर्षा गप्पा मारत बसलो. वर्षा म्हणाली, हे लोक बघ ताई, कसे आपली संस्कृती पाळतात. आपण मात्र सगळे संस्कार हळूहळू कमी करत आणलेत. खरंच आजही मी रोज सकाळी कराग्रे वसते लक्ष्मी म्हणून दिवसाची सुरुवात करते. संस्कार आणि संस्कृतीचा विचार करत होते. आपण आपल्या दिवाळीसारख्या सणांची संस्कृती विसरलो आहोत का? अमेरिकेत अजूनही ख्रिसमस सगळे नातेवाईक एकत्र येऊन साजरा करतात. भले नवीन वर्षाची पार्टी ते कशीही सेलिब्रेट करोत. इंग्लंड आणि आयर्लंडची टीम लीडर डेबी एकदम धाडसी आणि स्मार्ट. हॉलंडसारखीच इंग्लंडमधील टीम एकदम जोरदार आणि उत्तम काम करत होती. नवीन आव्हान म्हणून सोफिया अँटिपोलिसच्या कॉल सेंटरची अतिरिक्त जबाबदारी तिने घेतली आणि यशस्वीपणे पूर्ण केली. तिथेच आमच्या नेटवर्क ऑपरेशन्स सेंटरच्या मॅनेजरच्या ग्रॅव्हिनच्या प्रेमात पडली. तिच्यासाठी आम्ही डब्लिनला बॅचलरेट पार्टी ठरवली. या पार्टीला ब्रिटिश इंग्लिशमध्ये म्हणतात हेन विकेंड. शुक्रवार संध्याकाळ ते रविवार दुपार असा आमचा प्लॅन होता. माझी कामं संपवून पोहोचायला मला जरा उशीर झाला. मी हॉटेलवरती पोहोचले तर एक चिठ्ठी माझी वाट पाहत होती. आम्ही अमुक पबमध्ये गेलोय, तू तिथे ये. मी पबमध्ये पोहोचले तर अजून एक चिठ्ठी, आम्ही हा पब सोडला, आता तमुक ठिकाणी ये. असं 2-4 पब फिरल्यावर शेवटी या मैत्रिणी भेटल्या आणि मग आम्ही जी काही धमाल केली ती बस. गॅविन आणि डेबीच्या भेटीला मी साक्षीदार. माझ्यामुळे त्यांची ओळख झाली. लग्नात माझी एकदम बडदास्त. लग्नाच्या रिसेप्शन वेळी मला एकदम अनपेक्षित भाषण करायला सांगितलं. नशिबाने माझ्याजवळ त्यांचे अनेक किस्से होते, ज्यामुळे मी लोकांना खूप हसवू शकले. पण माझं भाषण खरंच विनोदी होतं की ते सारे एवढे हवेत होते त्यामुळे मी काहीही बोलले असते तरी ते विनोदी झाले असते का? पुढे आम्ही दोघी छान मैत्रिणी झालो
अनेक प्रवास एकत्र केले, सेलिंग केलं. आयर्लंडची डब्लिनची टीम, त्याचं टीम बिल्डिंग अगदी भारीच. आयरिश रिव्हर डान्स स्पर्धा करायची. हा कसला डान्स? हा शरीराचा वरचा भाग स्थिर ठेवायचा आणि पायाचा ठेका, स्टेप्स मात्र टॅप डान्सपेक्षाही वेगात. झालं, ठरलं. आम्ही जमलो. तासाभरात त्या डान्स स्टेप्स कशा करायच्या ते शिकून घेतलं आणि एका स्टेज असलेल्या पबमध्ये गेलो. तिथे नेहमी येणाऱ्या 4-5 लोकांना विचारलं, आमची डान्स स्पर्धा आहे, तुम्ही परीक्षक व्हाल का? त्यांनाही गंमत वाटली. तसं एका तासात शिकून आम्हाला काय डान्स करता येणार होता? पण पुष्कळ वेळ आम्ही नाचत होतो. ते पण आमच्यात सामील झाले. खूप मजा केली. आणि हो, आयरिश बियर, गिन्स ती पण बरोबर हवीच. एकूण काय, मी अमेरिकेतून आलेली पण युरोपियन वातावरणात पूर्ण मिसळून गेले होते. माझ्याकडे बियर मग्सचंही खूप कलेक्शन होत गेलं. व्हायचं काय की वेगवेगळ्या लोकांबरोबर निरनिराळ्या प्रसंगात वेगवेगळ्या ठिकाणी बियर असायची. प्रत्येक जागेचे, बियर कंपनीचे वेगवेगळ्या आकाराचे बियर मग्स. त्या ठिकाणी मी विचारायचे, इथली आठवण म्हणून मी हा ठेवू का? अर्थात कुणीच हरकत घ्यायचे नाही. त्या असंख्य सुंदर आठवणी जोडलेले बियर मग्स आजही माझ्या संग्रही आहेत. एखादा जेव्हा केव्हा मी हातात घेते तेव्हा थंडगार सीप घेताना ती आठवण अगदी अलगद तरंगत वर येते. युरोपमध्ये व्यावसायिक वृद्धीचा प्लॅन यशस्वी करण्यासाठी आम्ही कार्यरत होतो. ध्येयाच्या दिशेनं आमची घोडदौड चालू होती. काही देशांमध्ये नवीन ऑफिस उघडणार होतो. काही ठिकाणी असलेलं ऑफिस वाढवायचं होतं. सर्व युरोपभर अनुभव असणाऱ्या इंग्लंडमधल्या एका रिक्रुटिंग कंपनीबरोबर पार्टनरशिप केली होती. हे सर्व चालू असताना माझ्या टीमचं एक ध्येयवाक्य होतं, वर्क हार्ड अँड प्ले हार्डर. आणि आम्ही सर्वजण तो आचरणात आणत होतो. क्रमशः लेखिका विनया गोरे, अभिवाचन वैशाली दंडवते. धन्यवाद.